नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्त ही क्लिनिकला आलेली असते आणि अपॉइंटमेंट चेक करत असते. तर आता आरती मात्र लकीसोबत मेसेजवर बोलत असते. तर आता मुक्ता ही आरतीला म्हणत असते, अगं मिस्टर दीक्षितने 2 दिवसापूर्वी येणं अपेक्षित होतं, प्लीज जरा तू फॉलोअप घेतेस का? मात्र आरतीचा कुठेच लक्ष नसतो. आरती ही लकीसोबत बोलत असते. तर लकी आरतीला म्हणत असतो, काल जे काही आपली लॉंग ड्राईव्ह झाली ती अजूनही विसरता येत नाही. आज पण जाऊया का आपण कॉफी पिण्यासाठी? आता आरती विचारते, आज पण? तर त्यानंतर हार्ट इमोजी आणि स्माइलीच्या इमोजी आरती लकीला पाठवते. लकी खूप खुश होतो आणि म्हणतो, हसी तू फसी, असं म्हणत तिलाही हार्ट इमोजी पाठवतो आणि म्हणतो, जाऊया ना? तर आरती होकार देते. आता मात्र मुक्ता ही अपॉइंटमेंटबद्दल आरतीशी बोलत असते, परंतु आरतीचा काही लक्ष नसतो आणि म्हणूनच मुक्ता ही आरतीकडे पाहते. तर आरती मात्र मोबाईलमध्ये भान हरपून गेलेली असते. तर आता मुक्ता ही आरतीला आवाज देत म्हणते, आरती. आरतीचा काही लक्ष नसतो आणि म्हणूनच मुक्ता पुन्हा एकदा आरतीला आवाज देते आणि विचारते, आरती अगं काय चाललंय? कुठे तंद्री लागली आहे? आणि बघतेय मी मगापासून मोबाईलमध्ये कोणासोबत तरी चॅटिंग करत आहेस. आता आरती म्हणते, नाही मॅम, असं काही नाही. तर मुक्ता म्हणू लागते, आरती मी तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही, परंतु काहीतरी नक्कीच चालू आहे एवढं मात्र मला समजतंय. तर आरतीला लकीचा फोन आलेला असतो. तर आता आरती ही मुक्ताला विचारते, मॅम मी एवढा फोन घेऊ शकते का? तर मुक्ता म्हणते, हो ठीक आहे. आता आरती लकीसोबत बोलण्यासाठी बाहेर येते. तर लकी आरतीला म्हणू लागतो, काय मॅडम कुठे हरवलात? तुमचा हा ड्रायव्हर घाबरला ना? तर आता आरती ही लकीला म्हणते, मी मॅमसोबत बोलत होते आणि म्हणूनच मला तुझ्याशी बोलता आलं नाही. तर लकी म्हणतो, ठीक आहे, परंतु आज संध्याकाळी तू भेटशील ना? तर आता आरती म्हणू लागते, लकी पॉसिबल वाटत नाही रे, कारण आता यायलासुद्धा मला उशीर झाला. तर लकी म्हणतो, त्यात काय, अगं तू ब्रेकफास्ट केला नव्हतास ना आणि म्हणूनच 10 मिनटं उशीर झाला फक्त. ठीक आहे ना, परंतु आज संध्याकाळी काही झालं तरी मला तुला भेटायचं आहे. तर आता आरती म्हणू लागते, बरं ठीक आहे, परंतु आता मी माझ्या कामासाठी जाऊ का? तर लकी म्हणतो, हो ठीक आहे. आता आरती आतमध्ये येताच मुक्तामध्ये झालं का स्पेशल माणसांसोबत बोलून? आता नकळतपणे आरती होकार देते. तर मुक्ता म्हणते, म्हणजे एवढं कन्फर्म आहे की कोणीतरी स्पेशल आहे? तर त्यानंतर मुक्ता विचारते, मग आरती मला तू हे कधी सांगणार आहेस? तर आता आरती म्हणू लागते, मॅम मी तुम्हाला लवकरच सांगेन, परंतु आता मी काहीच सांगू शकत नाही. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे, परंतु मी तुला एवढे प्रश्न विचारते म्हणजे मला तुझी काळजी वाटत आहे, हे तुला कळतंय ना? कारण तुझ्या आयुष्यामध्ये या अगोदर जो प्रसंग घडून गेला आहे तो पुन्हा घडू नये एवढंच मला वाटत आहे. तर आरतीला मुक्ताची काळजी कळत असते. तर मुक्ता ही आरतीला म्हणू लागते, आरती एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा आपण खरे असतो, जेन्युअल असतो. मग ती समोरची व्यक्तीसुद्धा खरी आहे का? ती खरंच तुझ्यावर प्रेम करत आहे का? हे अगोदर पडताळून घे, कारण पुढे जाऊन काही प्रॉब्लेम व्हायला नको. तर आरती म्हणते, हो मॅम, ही गोष्ट मी नक्कीच लक्षात ठेवेन आणि लवकरच त्याची आणि तुमची भेट घडवून आणेन. तर मुक्ता म्हणते, नक्की ना? तर आरती म्हणते की हो. तर मुक्ता म्हणते, परंतु जे काही घडत आहे ते सगळं काही मला सांगायचं. तर आरती म्हणते, हो मॅम, मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. तर त्यानंतर मुक्ता ही आरतीला म्हणते, चला मग आल्यासारखं कामही थोडं करा. असं म्हणत ती म्हणते की दीक्षितांना फोन कर आणि विचार नक्की काय झालं आहे. तर आरती म्हणते की हो मॅडम, ठीक आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी ही फोनवर बोलत म्हणते, या अगोदर सागरने मला असं महागडं गिफ्ट कधीही दिलं नाही, परंतु आता लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सागर मला डायमंड इयरिंग देण्यासाठी तयार झाला आहे. आता याचं सावनीला खूप कौतुक वाटत असतं आणि तिला आनंदही झालेला असतो. तर सावनी म्हणू लागते, हे सगळं काही माझ्या आधीमुळे होत आहे. खरं तर मला त्या डायमंड इयरिंगचं कौतुक नाही, मला वाटतं ते म्हणजे माझं या घरातील स्थान मला परत मिळत आहे, माझी जुनी जागा मला परत मिळणार आहे आणि हेच तर माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आता मी ठरवलं आहे, असं म्हणत सावनी म्हणू लागते. आदित्यच्या मनामध्ये जी इनसिक्युरिटी आहे ती अशीच कायम राहायला पाहिजे, कारण आदित्य जेवढं इनसिक्युअर राहील तेवढंच माझं काम अगदी सोपं होणार आहे आणि हे सगळं करण्यासाठी मला खूप प्रयत्नही करावे लागतील, असं म्हणत सावनी खुश होत हसू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिकाला मुक्ताची खूप आठवण येत असते आणि म्हणूनच मिहिका मुक्ताचा फोटो पाहत असते. आता मुक्ताचा फोटो पाहत असताना तिला अश्रू अनावर होतात, परंतु त्याच वेळी तिथे हर्षवर्धन येतो आणि मिहिकासाठी गिफ्ट घेऊन आलेला असतो. आता हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, हे घे, हे तुझ्यासाठी. परंतु मिहिका हर्षवर्धनचं ते गिफ्ट स्वीकारत नाही. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, मला माहीत आहे तू घेणार नाही, परंतु यामध्ये काय आहे हे तुला माहीत आहे का? अगं तुझ्यासाठी स्पेशल डिझाईन केलेली साडी आहे, तर आणि यामध्ये तू खरंच खूप छान दिसशील. तर मिहिका म्हणते, हो का?
परंतु तुमच्या या गिफ्टची आणि छान दिसण्याची मला काही गरज नाही. तर आता हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, परंतु हे लोकांना ठरवून देत ना, तू किती छान दिसतेस, गोड दिसतेस, हे सगळ्यांना कळायला हवं. तर मिहिका म्हणते, परंतु त्याची मला काही गरज नाही. तर आता हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, अगं तुला सांगायचंच राहिलं, उद्या ना बिझनेस मीटिंग आणि कम पार्टीसुद्धा आहे, त्यामुळे तुला तिथे यावं लागेल आणि ही साडी नेसावी लागेल. आणि हो, ही साडी तू नेसल्यावर लोक तुझ्याजवळ असे बघत राहतील आणि त्यात तू माझ्यासोबत आहे म्हणजे त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतील. तर मिहिका म्हणते, परंतु मी येणारच नाही आहे, कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे मी कुठेही येणार नाही. आणि तुम्ही कितीही मला समजावण्याचा प्रयत्न केला तरी मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. त्यामुळे ही जी काही दिवसात स्वप्न बघण्याची सवय आहे ना, ती आता बंद करा. आता मात्र हर्षवर्धनला मिहिकाचा राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिर आणि सागर ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतात. तर आता मिहिर सागरला म्हणतो, दादूस मी राठे सरांसोबत बोललो आहे आणि त्यांना आपलं प्रेझेंटेशन आवडलं आहे. पुढच्या मीटिंगमध्ये आपण जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घेऊ शकतो. तर त्यानंतर सागर म्हणतो, खरंच खूप छान झालं आहे. तर त्यानंतर सागर मिहिरला विचारतो, मला एक सांगता, देशपांडेंच्या डीलचं काय झालं, त्यांनी काही कळवलं आहे का? तर आता मिहिर म्हणतो, तेच तुला सांगायचं होतं, देशपांडेंनी आपल्याला बाहेर बोलवलं आहे. तर आता सागर म्हणतो, ठीक आहे जाऊया. तर मिहिर म्हणतो, नाही, त्यांनी फॅमिलीसोबत बोलवलं आहे. तर आता सागर म्हणू लागतो, ठीक आहे ना, मग आपण जाऊ ना. तर आता मिहिर म्हणू लागतो, आपल्यासोबत त्याने हर्षवर्धनला पण इन्व्हाइट केलं आहे, मग तिथे मिहिकासुद्धा असणारच ना. आता मात्र सागरच्या सगळं काही लक्षात येतं. सागर म्हणतो की हो, कळालं मला. आता मात्र मिहिर शांतच असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धन मिहिकाला म्हणू लागतो, यावं तर तुला लागणारच आहे. कसं आहे ना, आत्तापर्यंत मी जेव्हा जेव्हा मीटिंगला पार्टीला जातो तेव्हा तेव्हा माझ्यासोबत हॉट मुलगी तर असतेच, आणि यावेळी तर मी नावच दिलं आहे मिस्टर अँड मिसेस अधिकारी, त्यामुळे तुला यावं तर लागणारच आहे. तर आता असं म्हणत हर्षवर्धन मिहिकाच्या हातामध्ये गिफ्ट देत असतो, ती साडी देत असतो, परंतु मिहिका ती साडी एक्सेप्ट करत नाही. तर आता हर्षवर्धन मिहिकाला विचारतो की एवढा भाव खाण्यासाठी काय झालं आहे? या अगोदर सावनी होती त्यावेळी माझ्यासोबत प्रत्येक पार्टीला यायची. तर मिहिका म्हणू लागते, मग त्यांनाच घेऊन जायचं ना. आता मात्र मिहिकाला खूप राग आलेला असतो. तर हर्षवर्धन मिहिकावर आवाज चढवत म्हणतो, मिहिका. तर हर्षवर्धनला मिहिका म्हणू लागते, ओरडू नका, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. आणि हो, तुम्हाला बाहेर काय रिस्पेक्ट आहे त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही, परंतु माझा आणि तुमचा काही संबंध नाही. त्यामुळे मी तुमच्यासोबत पार्टीला येणार नाही. फेकून द्या ती साडी कचऱ्यात, मी कुठेही येणार नाही. असं म्हणत मिहिका तिथून रागानेच निघून जात असते. परंतु त्याचवेळी हर्षवर्धन मिहिकाचा हात पकडतो आणि मिहिकाला म्हणतो, बस बस झाला आता. आतापर्यंत घरामध्ये तुझे नखरे मी सहन करतो, परंतु बाहेर जाताना मी तुझे नखरे सहन करणार नाही. बाहेर माझं एक स्टेटस आहे आणि त्याला तू हात लावू शकत नाही, धक्का लावू शकत नाही, त्यामुळे तुला माझ्यासोबत यावंच लागेल. तर मिहिका म्हणते की नाही, मी तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. तर आता हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, तुला तर यावंच लागेल, कारण सर्व बिझनेसमॅन आपल्या फॅमिलीसोबत येणार आहेत आणि मी सुद्धा तुझं नाव दिलं आहे, त्यामुळे तुला तर माझ्यासोबत कुठेही पार्टीला यावंच लागणार आहे. मी काही ऐकून घेणार नाही आणि तुला पार्टीला कसं घेऊन जायचं हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तू आता काही बोलू शकत नाही आणि तुझे जे काही ड्रामा आहेत ना ते फक्त मी घरातच सहन करू शकतो. असं म्हणत हर्षवर्धन साडी फेकून देतो आणि रागानेच तिथून निघून जातो. आता मात्र मिहिकाला खूप वाईट वाटत असतं. मिहिका विचार करू लागते की काय करू, परंतु त्याचवेळी मिहिकाच्या लक्षात येतं की हर्षवर्धन म्हणालेला असतो की यावेळी सर्व बिझनेसमॅन आपल्या फॅमिलीला, आपल्या बायकोला घेऊन येणार आहेत. तेव्हा मिहिकाच्या लक्षात येतं की सागर जिजू मुक्ताताईला नक्कीच घेऊन येणार आहेत, म्हणजेच त्यानिमित्ताने का होईना परंतु मला मुक्ताताईला पाहता येईल, मुक्ताताईशी बोलता येईल. असा विचार करत मिहिका म्हणते, नाही मिहिका, आता तुझ्या फॅमिलीसाठी, तुझ्या ताईसाठी तुला या पार्टीला जावंच लागेल. त्या निमित्ताने का होईना परंतु तुझी आणि तुझ्या ताईची भेट होऊ शकते. आता हे लक्षात येताच मिहिका पार्टीला जाण्यासाठी तयार होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागरा मिहिरला म्हणतो, मिहिर ठीक आहे, मी समजू शकतो आणि म्हणूनच मी आणि मुक्ता त्या पार्टीसाठी जाऊन येऊ, तू नाही आलास तरी चालेल. तर मिहिर म्हणतो की हो दादूस, सॉरी. परंतु त्यानंतर मिहिर म्हणतो, दादूस मला असं वाटत आहे की मी सुद्धा त्या पार्टीमध्ये यावं. तर सागर म्हणतो, नक्की, तुला त्रास तर होणार नाही ना? तर मिहिर म्हणू लागतो, नाही दादूस, मी ठरवलं आहे की या सगळ्यातून बाहेर पडावं. मी जर असाच विचार करत राहिलो तर मी कधीही यातून बाहेर पडणार नाही आणि त्यामुळेच मलाही त्या पार्टीला यायचं आहे. तर आता सागर खुश होतो आणि म्हणू लागतो, ठीक आहे. तर मिहिर म्हणतो, तसंही दादूस तू आणि वहिनी आहातच ना मला सावरायला, मग मला कशाचीही काळजी नाही आणि मला या सगळ्यातून खरंच बाहेर पडायचं आहे. आता मिहिर स्वतःहून या सगळ्यातून बाहेर पडायचं ठरवत आहे हे पाहून सागरला खूप आनंद झालेला असतो.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर घरी येतात. सागरने मागवलेलं सावनीसाठीचं गिफ्ट आलेलं असतं. आता जेव्हा गिफ्ट घरी येतं तेव्हा सागर ते गिफ्ट घेतो आणि आदित्यला आवाज येत म्हणतो, आदित्य मम्माला बोलव. आदित्य खुश होतो आणि मम्माला आवाज देऊ लागतो. तेवढ्यातच सावनी बाहेर येते आणि सागरला विचारते, सागर तू मला बोलावलंस? तर सागर म्हणतो की हो. आणि सागर सावनीच्या हातामध्ये ते गिफ्ट देतो. तर सावनी विचारते की हे काय आहे? तर सागर म्हणतो, सगळं काही मीच सांगायला हवं का? असं म्हणत सावनीला म्हणू लागतो, तू बघ ना, तुलाच हवं होतं ना गिफ्ट. आता सावनी जेव्हा खोलून पाहते तेव्हा मात्र डायमंड इयरिंग्स असतात. सावनी खुश होते आणि आदित्यला म्हणू लागते, आदित्य बघ ना किती छान आहेत. आता मात्र आदित्यलाही खूप आनंद झालेला असतो. तर तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि सावनीला म्हणू लागते, हे इयरिंग्स तुमच्या कानात खरंच खूप शोभून दिसतील, छान दिसतील तुम्हाला. तर त्यानंतर आदित्य म्हणतो, हो मम्मा, हे इयरिंग्स खरंच तुला खूप खूप छान दिसतील. आता मात्र सागर आदित्यला विचारतो, आदित्य आता तर तू खुश आहेस ना? तर आदित्यचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता आदित्य सागरचे आभार मानत म्हणतो, थँक्यू सो मच पप्पा. आता आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून मुक्ता आणि सागरलाही समाधान वाटत असतं. आता मुक्ता आणि सागरने हे सगळं काही आदित्यच्या आनंदासाठीच केलेलं असतं आणि त्यांनी जे केलेलं असतं तो प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. आता आदित्य खुश होतो आणि सागरला माफ करतो. तर सई म्हणू लागते, आदिदादा आता आपण खेळायला जाऊया का? असं म्हणत ती आदित्यला घेऊन खेळायला जाते. तर इकडे सावनी खुश होते आणि रूममध्ये निघून जाते. तर आता मात्र हे सगळं काही कोमलने पाहिलेलं असतं, परंतु कोमल सागरशी काही न बोलता रागानेच तिथून निघून जाते. तर आता मात्र सागर म्हणू लागतो, हिला आता कसं समजवायचं? मुक्ता म्हणते, तुम्ही काळजी करू नका. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, थँक्यू तुम्ही हे जे काही केलं आहे त्याबद्दल. तर सागर मुक्ताकडे पाहत असतो. आता सागरा मुक्ताला म्हणतो, हे फक्त आधीसाठी. तर मुक्ता म्हणते, माहीत आहे मला. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीला ते इयरिंग्स खूप आवडलेले असतात. सावनी खूप खुश होते आणि म्हणू लागते, खरंच खूप छान आहेत. आता सावनी ते इयरिंग्स घालत असते. आता त्याचवेळी सावनी म्हणू लागते, एखादी गोष्ट मला आवडली आणि मिळाली नाही असं कधी होऊच शकत नाही, कारण मी सावनी आहे, सावनी. आता सावनी ते इयरिंग्स हातात घेते आणि म्हणते की त्या दिवशी ती रागिनी मला डायमंड नेकलेस दाखवून जळवत होती का? परंतु आता मी पण बघते. असं म्हणत सावनी म्हणते, आता हे कानातले घालते आणि लगेच सोशल मीडियावर फोटो टाकते. मग मात्र रागिनीला कळेल की माझ्याजवळ सुद्धा डायमंड इयरिंग्स आहेत आणि त्यावर कॅप्शन देते, गिफ्ट फ्रॉम माय एक्स. असं म्हणत सावनी ते कानातले घालत असते. परंतु त्याचवेळी सावनीच्या लक्षात येतं की एक कानातला तुटलेला आहे आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे ते कानातले खोटे असतात. आता मात्र ते पाहून सावनीला धक्काच बसतो. आता सावनी ही सागरला आवाज देत बाहेर येत म्हणते, सागर अरे ज्वेलर्सने त्या तुला फसवलं आहे. अरे हे खोटे इयरिंग्स आहेत. चल आपण जाऊया, आत्ताच जाऊन आपण त्याला सांगूया हे सगळं काही त्याने आपल्याला फसवलं आहे आणि आपल्याला त्याने खोटे इयरिंग्स दिले आहेत. सागर म्हणतो, कशाला, कुठे? कुठेही जायची काहीही गरज नाही. आणि हो, मला त्या ज्वेलर्सने फसवलं नाही आहे, खरं तर मीच तुला फसवलं आहे. तर सावनी विचारते, काय? तर सागर म्हणतो, मग काय, तुझी काय अपेक्षा होती? मी तुला खरी इयरिंग्स द्यावे? अगं आपला डिवोर्स झाला त्यानंतर सुद्धा मी तुझ्यावर खर्च करावा असं तुला वाटतंय का? अगं तुला कळतंय का? तू भानावर आहेस का? अगं खोट्या बायकोसाठी खोटे इयरिंग्स आणि खऱ्या बायकोसाठी खरे इयरिंग्स. आता हे सागरचं बोलणं ऐकून मुक्ताला तर धक्काच बसतो. मात्र इंद्राताई आणि स्वातीला खूप आनंद झालेला असतो. आता सावनीचा मात्र चांगलाच जळफळाट होतो. आता सावनीला सागरच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच सावनी ही सागरला म्हणते, अच्छा, परंतु मला जर अगोदरच कळालं असतं ना की हे इयरिंग्स खोटे आहेत तर तेवढ्यातच सागर म्हणतो, सावनी अगं तुझा खोटेपणासुद्धा आम्हाला नंतरच कळतो. आता मात्र इंद्राताई सावनीवर हसू लागतात आणि सागरला म्हणू लागतात, वा वा, असंच पाहिजे हिला. आता मात्र सावनी ही रागानेच इंद्राताईंकडे पाहू लागते. आता इंद्राताई सागरला म्हणतात, वा सागर वा, अरे आता शोभतोस या इंद्रा कोळीचा पोरगा. तर त्यानंतर स्वाती म्हणू लागते, हो हो, आणि आता शोभतोस माझा भाई, खरंच भाई, खरंच खूप छान केलंस. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, नाहीतर काय, हिच्यावर एवढा खर्च करायला माझा काही पैसा वर आला आहे का? तरीसुद्धा मी माझी माणुसकी दाखवली आणि हो, हिच्यावर 200 रुपये खर्च केलेत आणि हे इयरिंग्स आणून दिलेत आणि हो आता ते तुटलेत. आता त्यात माझी काय चूक आहे? आता 200 रुपयाची इयरिंग्स आणून दिले तरीसुद्धा हिच्याजवळ तुटतात, मग हिचं नशीबच तुटकं आहे, मग वस्तूसुद्धा तुटकीच असणार. आता मात्र सागर म्हणू लागतो, तसंही मुक्ताने सांगितलं म्हणून मी हिला गिफ्ट दिलं आहे, नाहीतर तेही 200 रुपये मी खर्च केले नसते आणि मुक्तानेच मला दम दिला आहे, वायफळ खर्च करायचा नाही. आता मात्र त्याचवेळी मुक्ता तिथे येते आणि सागरला म्हणते, सागर अहो तुम्ही हे काय बोलताय? सागर म्हणतो, नाहीतर काय, तुम्हीच तर मला सांगितलंय ना की वायफळ खर्च करायचा नाही. आता मात्र इंद्राताई सागरच्या या बोलण्यावर हसू लागतात. तर मुक्ता ही सागरवर चिडलेली असते.
आता मुक्ता ही सागरला म्हणते, सागर बस, हे काय चाललं आहे? तर त्यानंतर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, मम्मी, स्वातीताई, अहो हे काय करताय तुम्ही? तर त्यानंतर मुक्ता ही सावनीची माफी मागत म्हणते, सावनी सॉरी, जे काही झालं आहे ते प्लीज मनाला लावून घेऊ नका. सागर अशी मस्करी कधीतरी करतात. तर त्यानंतर सागर म्हणतो, अजिबात नाही, ही मस्करी नाही. तर आता मुक्ता म्हणते, सागर तुम्ही हे काय बोलताय? आता मात्र सावनीला मुक्ताचाच राग आलेला असतो आणि म्हणूनच सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, बस मुक्ता, तुझा हा जो काही भोळेपणाचा आव आहे ना तो बंद कर. कारण तुला काय वाटते, यातलं तुला काहीच माहीत नाही असं दाखवण्याचा तू प्रयत्न करतेस का? परंतु या सगळ्यामागे तूच असणार हे मला चांगलंच माहीत आहे. हे सगळं काही तूच घडवून आणलंयस आणि तूच सागरला सांगितलं असणार आणि म्हणूनच सागरने हे सगळं काही केलं आहे. नाहीतर सागरने असं काही केलंच नसतं. आता मात्र हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. तर त्यानंतर सावनी ते इयरिंग्स तिथे फेकते आणि सागरला म्हणू लागते, आता हा माझा सॅड चेहरा पाहून ना आदित्यलाही सॅड वाटेल, तोही सॅड होईल. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आदित्यलाही खूप आनंद झाला होता. ते खरे इयरिंग्स घातल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आदित्यला पाहायचा होता, परंतु आता हा माझा सॅड चेहरा पाहून बघ तू सुद्धा की आदित्यला किती वाईट वाटेल. आता सावनी ही सागरला म्हणू लागते, सागर तू नेहमीच असं करतो. अरे, आणि म्हणूनच माझ्या मुलाची ही अवस्था आहे. अरे, त्याला होणाऱ्या आनंदापेक्षा मला त्रास दिल्यावर तुला जो आनंद वाटतो ना तोच तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच माझ्या मुलाची ही अशी अवस्था आहे. माझा मुलगा जे इनसिक्युअर फील करत असतो ना त्याला तूच जबाबदार आहेस आणि म्हणूनच तुमच्याबद्दल त्याला काहीही वाटत नाही. आणि म्हणूनच आम्ही हर्षवर्धनच्या घरी अगदी सुखात होतो. हर्ष असं मला जे काही हवं ते सगळं काही पुढ्यात आणून देत होता आणि हे सगळं काही आदित्यला माहीत आहे आणि म्हणूनच मी तिथे आनंदात होते. आदित्य आनंदात होता, परंतु नाही, तुला तेवढंही जमलं नाही. अरे, मी एवढीशी वस्तू काय तुझ्याजवळ मागितली तर तीही तुला देता आली नाही. अरे, मुलाच्या आनंदासाठीही तुला करता आलं नाही का तुला? आता बघ आदित्यला काय वाटेल. अरे, आदित्यचा सुद्धा तू विचार केला नाहीस का? आता मात्र मुक्ताला खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, बस सावनी बस, तू त्या हर्षवर्धनसोबत माझी तुलना करू नकोस. तर सावनी म्हणू लागते, तुलना होऊ सुद्धा शकत नाही. अरे, तुला माहीत नसेल, परंतु हर्षवर्धनने प्रत्येक सुख माझ्या पायाशी आणून ठेवलेलं होतं आणि म्हणूनच मी आणि आदित्य तिथे खूप खुश होतो. परंतु आदित्यलाही कळून देत ना की त्याचा पप्पा कसा आहे, त्यालाही कळून देत, मग तुझ्याही शब्दांवर तो कधीही विश्वास ठेवणार नाही. आता सावनीची ही नाटकं पाहून मुक्ताही सावनीला म्हणते, बस सावनी, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये आदित्यला इन्व्हॉल्व करायची काही गरज नाही. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, हो का, परंतु आदित्यला मी सागरचा खरा चेहरा दाखवणार आहे. त्याला दाखवणार आहे ही गिफ्ट की ते गिफ्ट खोटं होतं, त्याच्या पप्पासारखंच खोटं. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, कशाला ओढतेस त्याला प्रत्येक वेळी यामध्ये? तर आता सावनी म्हणू लागते, हो का, मग आता तुला सिद्ध करून दाखवावंच लागेल. जर तुझं खरंच आदित्यवर प्रेम असेल, त्याच्याबद्दल जरा जरी तुला काही वाटत असेल ना तर तुला ते सिद्ध करून दाखवावंच लागेल. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर सागर सावनीला म्हणू लागतो, हे सगळं काही त्या महागड्या इयरिंगसाठी होत आहे ना, दिले तुला घेऊन. तर सावनी म्हणू लागते, नाही, मला तुझ्या त्या इयरिंगची काही गरज नाही. तुला काय वाटलं मी भिकारी आहे का? मी भिकारी नाही आणि तुझ्या इयरिंगची मला काही गरज नाही. परंतु तुझं जर आदित्यवर प्रेम असेल तर तुला ते सिद्ध करून दाखवावं लागेल आणि तसं जर दमत नसेल तर मी आता आदित्यला घेऊन घराबाहेर पडत आहे. आता कोणीही मला अडवण्याचा प्रयत्न करू नका, असं म्हणत सावनी निघालेली असते. परंतु त्याच वेळी सागर सावनीला थांबवतो आणि विचारतो, काय चालू आहे हे? तर सावनी म्हणू लागते, हे सगळं काही मला करावं लागणारच आहे, कारण तुमचं आदित्यवर खरं प्रेम नाही. तुमची ही खोटी प्रेमाची नाटकं आता बंद करा. तर सागर म्हणू लागतो, आम्ही घरातील सर्वजण आदित्यवर जे प्रेम करत आहोत ते तुला खोटं वाटत आहे का? तर सावनी म्हणते की हो, हे सगळं काही खोटं आहे. तर मुक्ता म्हणते, काय बोलताय तुम्ही हे? या घरातील प्रत्येक व्यक्ती आदित्यवर अगदी जीवापाड प्रेम करत आहे. तर सावनी म्हणते, हो का, मग ते प्रेम खरं आहे हे सिद्ध करून दाखवावं लागेल. त्यासाठी सागरला हे घर आदित्यच्या नावावर करावं लागेल. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, सावनी म्हणू लागते, तुम्हाला आदित्यपेक्षा हे घर महत्त्वाचं आहे ना? तर मुक्ता म्हणू लागते, घर हे माणसांनी बनतं आणि तसंही हे घर आदित्यचं सुद्धा आहे. आणि हो, कागदाच्या तुकड्यावर सही करून जर आदित्यला प्रेम सिद्ध करून दाखवायचं असेल तर सागर तेही करायला तयार आहे. आता सागर आदित्यच्या नावावर घर करायला तयार असतो. ते पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो. तर आता मुक्ता ही मनाशीच म्हणू लागते, आदित्यला हे सगळं काही सत्य पटवून द्यायचं असेल, त्याची आई कशी आहे हे त्याला जर दाखवून द्यायचं असेल तर अगोदर आदित्यचं मन जिंकायला हवं आणि ह्या खोट्या कागदांच्या तुकड्यानुसार त्याच्या आईचंही माया खोटी आहे हे मला त्याला सिद्ध करून दाखवावंच लागेल. आता मुक्ता आदित्यला कशा प्रकारे सिद्ध करून दाखवेल की ही सगळी काही सावनीची नाटकं आहेत हे आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार
येणार आहे, त्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.